श्रावण सोमवार कर्क राशीच्या भावनिक ओझ्यांचं महादेवाशी संवादातून शुद्धीकरण. मित्रांनो, आपण श्रावण महिन्याचा सिरीज चालू केलेली आहे. तर कर्कवर देखील आपले काही ब्लॉग्स असणार आहेत श्रावणशी रिलेटेड, तर नक्की पूर्ण पहा. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, एक अंतर्मुक्तेचा महिना, एक भावनांचा प्रवाह. श्रावण म्हणजे जल, श्रावण म्हणजे भक्ती आणि श्रावण म्हणजे महादेवाशी संवाद. कर्क राशीची व्यक्तिमत्वाची रचना आहे ती पूर्णपणे भावनांवर आधारित असते. या राशीतील व्यक्तींना प्रत्येक गोष्ट खोलवर लागते. ते प्रत्येक नातं हृदयाशी जोडतात आणि कोणालाही न दुखावता स्वतः दुःख सहन करतात. मग अशा व्यक्तीसाठी श्रावण सोमवार म्हणजे काय? हा एक भावनिक विसर्जनाचा दिवस असतो, जेव्हा तुम्ही मनातलं ओझं थेट महादेवापाशी सोडू शकता. कर्क राशीच्या भावनात्मक रचना समजून घेऊया. चंद्रदत्त राशी, मनाचा कारक. कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असतो. चंद्र ही भावनांची, अंतर्मनाची, कधी योग्य कधी अस्थिर अशा मनोव्यवस्थेची नांदी आहे. कर्क व्यक्ती खूप प्रेमळ, कुटुंबप्रिय, पर फार लवकर हळव्या होतात. भावना साठवण्याची सवय. कर्क राशीच्या लोकांना वाटतं मी जर बोललो तर समोरचा दुखावेल, म्हणून ते स्वतः दुःख लपवतात, रडतात, पण समोर कोणी नसतं. हीच भावना कालांतराने मोठं ओझं बनतं. श्रावण सोमवारचं आध्यात्मिक महत्त्व. पावसाचं पाणी, स्वच्छतेचं प्रतीक. श्रावण म्हणजे आभाळातून येणारी जलशुद्धी, पृथ्वीवर पसरलेली दाट मळब. पाऊस झटकून टाकतो. तसंच भावनांचं मळब झटकण्यासाठी श्रावण आहे. महादेव मौन आणि समर्पणाचा देव आहे. महादेव न बोललेला देव आहे, पण त्याच्या ध्यानात तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता, जो तुमच्या भावना ऐकतो आणि त्या विसर्जित करतो. मित्रांनो, कर्क राशीसाठी श्रावण सोमवारचे खास काही उपाय आहे, फक्त कर्क राशीसाठीच. शिवलिंगावर दूध, पाणी व बेलपत्र अर्पण करा. हे तिन्ही घटक जलतत्वाशी संबंधित आहे आणि कर्क राशी हे जलतत्व आहे. ते अर्पण म्हणजे स्वतःच्या भावना महादेवाला अर्पण करणं. ओम सोमाय नमः मंत्र जप करा, मनातून करा. किती वेळाही करा, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, किती वेळाही करा, काही इश्यू नाही. चंद्रदेवासाठी हा मंत्र श्रावण सोमवारी या मंत्राचा जप केल्यास मानसिक शांतता मिळते. शिवलिंगासमोर बसून मनातलं बोलणं, आपल्याला भावना शब्दात मांडणं कधी कधी कठीण जातं, पण समोर एखादी शांत मूर्ती असेल तर मन मोकळं होऊ लागतं. महादेवाशी संवाद साधा, अगदी मनातल्या मनात. भावनात्मक डायरी लिहा. मित्रांनो, प्रत्येक श्रावण सोमवारी एका पानावर लिहा, आज मी काय सहन केलं, कोणत्या गोष्टी दुखावल्या, महादेव यांचं उत्तर कधी मिळेल. हे लिहून त्या कागदाला शिवालयात ठेवण्याचा एक सुंदर साधन करा. शुद्धीकरण कसं होतं? विज्ञान आणि अध्यात्मक ह्या दोन्ही दृष्टीतून पाहू आपण. भावना व्यक्त करणे म्हणजे विसर्जन. ज्या भावना सतत आत ठेवतो त्या मनावर परिणाम करतात. चिंता, नकारात्मकता, झोपेचा अभाव, पण त्या भावना महादेवाला अर्पण केल्या की मन मोकळं होतं. ध्यान आणि श्वसन, मनोशांतीचा मार्ग. मित्रांनो, श्रावण सोमवारच्या रात्री 10 मिनिट फक्त महादेवाचा ध्यान करा. सोहमचा जप करा. मी तोच आहे हा अनुभव कर्क राशीच्या व्यक्तीसाठी फार खोल जाईल. महादेवाची कृपा कशी ओढवते. जेव्हा तुम्ही खऱ्या भावना दाखवता, जेव्हा तुम्ही स्वतःचं दुःख मान्य करता आणि जेव्हा तुम्ही देवा आता मी हातबल आहे, तूच हात धर असं म्हणता, तेव्हा महादेव कृपा करत नाही, ते हस्तक्षेप करतात. इतर राशींना काय शिकावं? कर्क राशीतील लोक जसं शांतपणे प्रेमाने सगळं सोसतात, तसं इतर राशींनाही स्वतःच्या भावना दडपून न ठेवता योग्य ठिकाणी व्यक्त करण्याची कला शिकावी. अनुभव आणि कहाण्या. एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला मित्रांनो, व्हिडिओसाठीच आहे. तर एक कर्क राशीचा मुलगा किंवा मुलगी आहे जी सतत सगळ्यांना मदत करत होती, पण कोणतरी तिला तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस म्हटल्यावर तिचं हसूही थांबलं. ती श्रावण सोमवारी महादेवाच्या समोर बसली आणि रडली आणि त्या दिवसापासून तिला शांत झोप लागायला लागली. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या मनातले विचार मांडा, तुम्हाला ज्याच्या समोर मांडता येईल त्या व्यक्तीच्या समोर किंवा मूर्तीसमोर. समारोप करतो आता मित्रांनो. कर्क राशी आणि महादेवाचं नातं. कर्क राशी ही महादेवाची सावली आहे. दोघेही अंतर्मुख, दोघेही मौनी, दोघेही भावनिक. म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींना श्रावण सोमवारचा वापर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी करावा. मित्रांनो, जर तुम्ही कर्क राशीचे असाल आणि तुम्हाला भावनिक ओझं वाटत असेल तर या श्रावण सोमवारपासून महादेवाशी संवाद सुरू करा. कमेंटमध्ये लिहा, मी माझं ओझं महादेवाकडे सोडलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या कर्क राशीच्या मित्रांसोबत, त्यांना हे हवेच आहे. मित्रांनो, तुमच्या मनात अजून जर काही विचार असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रकारच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.